नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. रतन टाटा सांगतायत म्हणजे खरं असेल. पुण्यातील महिलेने विश्वास ठेवला आणि काही तासात 4,09,000चा चुना. सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक व्हिडिओवर विश्वास ठेवणे आता चांगलंच महागात पडू शकतं. पुण्यातील एका 38 वर्षीय महिलेला इंस्टाग्रामवर रतन टाटा यांचा बनावट व्हिडिओ पाहणं चांगलंच महागात पडलं आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या या महिलेने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा परतावा मिळू शकतो असा दावा करण्यात आला होता. प्रसिद्ध व्यक्तींचा व्हिडिओ असल्याने महिलेचा त्यावर विश्वास बसला. व्हिडिओ सोबत असलेल्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तिला एक ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. ॲप डाउनलोड केल्यानंतर मनमोहन नावाच्या व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट रक्कम मिळेल असं सांगून तिला गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आलं. आरोपीने पाठवलेल्या वेगवेगळ्या आणि बँक खात्यामध्ये महिलेने टप्प्याटप्प्याने 4,09,100 रुपये जमा केले. मात्र पैसे भरल्यानंतर तिला कोणताही परतावा मिळाला नाही. काही काळाने आरोपीने संपर्कही बंद केला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आलं. या घटनेनंतर महिलेने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.